तर सर्व साई भक्तांना साईराम. तर मी तुम्हा सर्वांचा लाडका साई भजन सम्राट नानावीर, तसेच आपले सर्वांचे साईबाबांचे ज्यांचे रील्स असतात ते प्रकाश भाऊ यांचा पहिलाच ब्लॉग आहे. आणि हे आमचे बत्ताशे महाराज आहे आणि अजून 2 जण आमचे येणार आहे. तर आम्ही आत्ता आलो आहे बाबांच्या द्वारकामाईमध्ये. आपण बघू शकता रात्रीचे 2 वाजले, पण कुठं पण जायचं असलं की आम्ही पहिले बाबांचं दर्शन घेतो, बाबांचा आदेश घेतो आणि मग कुठंही निघतो. आता ओडिसामध्ये ढेकनाल या शहरामध्ये आम्ही साई भजनासाठी चाललो. तर असंच बघत राहतो. तर साईराम सर्व साई भक्तांना. तर पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे तुम्ही, तर नक्कीच बघा. बाकरे साहेब साईराम साईराम बाकरे साहेब साईराम. ओम साईराम माऊली. तर चला भेटू पुन्हा. ओम साईराम. हाच समीर आहे जो हर रविवारी बाबांच्या दर्शनाला येत असतो. तर याची पण खूप इच्छा होती जगन्नाथपुरीला यायची. तर याला पण आम्ही घेऊन चाललो आहे. आमचे मोठे बंधू नाना भाऊ वीर माऊली आणि एक अजून आमचे राहिले जे मेन सगळ्यात स्टार आहेत ते राहिलेच आहेत. तर पुढचा आमचे जे मोठे बंधू विकी दादा 3200 स्वतः घरी गाडी घ्यायला आलेले. साईराम साईराम साईराम. आम्ही निघलो आहे. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साईराम सर्व साहेब भक्तांना जे आम्ही रात्री 2 वाजता बाबांचं दर्शन करून प्रवास चालू केला. तर आम्ही खूप घाईमध्ये निघालो तिथून, कारण आमची ट्रेन होती 4:15ला. नंतर इथे येऊन चेक करतो तो ट्रेन होती सकाळी 9:15ला. मग इथेच झोपलो आम्ही आणि आता थोडंच आमची ट्रेन येईल आणि नंतर आमचा पुन्हा प्रवास चालू होईल. तर आमचे मोठे बंधू नाना भाऊ वीर तसेच माऊली तसेच विकी दादा साईराम समीर दादा आहे. तर आम्ही त्या ट्रेनची अजून तरी वाट बघत होतो. तर ती ट्रेन आमची फायनली आली आहे. तर आमचा प्रवास आता पुन्हा चालू होईल. ओम साईराम. आनंद होतोय आता आम्ही पोहोचलोय आपल्या महाराष्ट्राची उपराज आहे नागपूर या शहरामध्ये. तर आमचे मोठे बंधू दुर्गेश दादा आणि आपले कपिल दादा यांचेच बंधू आहेत नयन दादा. तर हे आज आम्हाला जेवण घेऊन आणलं आहे. तर दादा खूप खूप धन्यवाद. साईराम साईराम. आमची ट्रेन थोडीशी लेट झाल्यामुळे आम्हाला खूप दिवस झाले ट्रेनसाठी. आणि आता आहे आम्ही भुसवळमध्ये आणि लवकरच आमचा प्रवास पुन्हा चालू होईल. ओम साईराम. साईराम मित्रांनो, फायनली आमचा प्रवास आता संपला आहे. ढेंकनाल ओडिसा या राज्यामधलं ढेंकनाल या सिटीमध्ये आम्ही दाखल झालेलो आहे आणि आम्हाला इथले साई भक्त जे आहेत आम्हाला घेण्यासाठी सुद्धा आले आहेत. तर बघू शकतात आम्हाला ते समोर ते जे दिसत आहे ते गाडी ते आम्हाला घ्यायला आले. साईराम साईराम. ठीक आहे भाई साईराम. तर आम्ही फायनली उडीसामध्ये आलेलो आहे. तर आमचे मित्र परम आम्हाला घ्यायला आलेले. खूप छान अशी व्यवस्था केली त्यांनी. आणि आमचे जे आता इथं साईबाबांचा रोल करणारे ते चांदेव माऊली बत्ताशे साईराम. गुरु आलेले शिर्डीवरून इव्हन साईराम. तर इथंच आहे बघा आमची गाडी. तिकडे तिकडे ना इथे समोर बघा. तिथे आम्हाला गाडी घ्यायला आलेली. हा आहे ना उनके हातों दिया ना. साईराम ज्या भक्ताने आम्हाला आमंत्रण केलं होतं तर त्या भक्ताच्या घरी आम्ही फायनली आज आलेलो आहे उडीसाला. त्यांचं घर आहे आणि आमचा इथंच बाजूला रात्री प्रोग्राम आहे. आमचे नाना भाऊ तसेच चांगले बत्ताशे विकी दादा इकडे साईराम साईराम दादा साईराम सर्व प्रोग्राम आहे. आता आलेलो आहे त्या भक्तांच्या घरी ज्या भक्ताने आम्हाला आमंत्रित केलं होतं ते हेच आहे ते. तर खूप छान असं वातावरण आहे इथे. वातावरण तर खूपच छान आहे. तास पाऊस आता झालेला आहे सागरचा. ऊपर आहे का? सच्चे मित्र सत्यरंजन बालाभाई. साईराम साईराम भैया. आणि तर ढेंकनाल हे ओडिसामधला एक जिल्हा आहे. तर त्या जिल्ह्यामध्ये आज आम्ही बाईकवरती फिरतो. खूप मजा येते. बघू शकता आपण ढेंकनाल शहर. खूप छान वाटतंय. आणि असंच आमचा ब्लॉग. बालाभाई साईराम बोलो सभी को. साईराम साईराम. ये भैया है हमारी सब व्यवस्था ये भैया ने किया है. अरे नहीं 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 वैसा कोई सब बाबा ने. सत्यरंजन दादा यांनी आम्हाला ज्यूस पिण्यासाठी इथं आणलेला आहे
आणि खरंच खूप म्हणजे अभिमान वाटतो की साई भक्त असल्याचा. आणि कुठंही आपण भारतामध्ये कुठल्याही शहरामध्ये गेलो साई भक्त मिळाल्यानंतर त्यांना पण खूप आनंद वाटतो आणि खूप सेवा करतात. भैया का सेवा हम करता है, ऐसा लगा है बाबा की सेवा और कुछ नहीं चाहिए, बस बाबा की कृपा है तो हमारे गुस्सा में है आभारी रहेंगे बाबा के आहे एकदम प्रसन्न, मन प्रसन्न करणार असं वातावरण आहे. या कितीतरी बाबाचं मंदिर टी शर्ट गेला आणि पण त्याला चॉईस आहे ना का कोणता घ्यावा कोणता नाही. सारखं तीनदा तेच बघू राहिले कोणता घ्यावा. हा छान वाटतोय. मॉल पण खूप छान आहे. तर आमच्या नाना बोला तिथं शर्ट नाही आवडला तर दुसऱ्या मॉलला घेऊन आला तो. तर इथं पण खूप छान छान अशी व्हरायटी आहे दिसायला. तर बघते तुमच्या नाना तर खूप छान अशी व्हरायटी पण आहे इथं उडीसाला. फुल टी शर्ट तर एकदम ब्रँडेड खूप छान असे मला तर खूप आवडले. हाँ चलो नाना भाई लिया आपने एक दो. ओके. काल बाबांचा पालखी सोहळा समाप्त झालेला आहे. तर आज आम्ही चाललोय 4 धाममधलं एक धाम जे आहे जगन्नाथपुरी आणि सूर्य मंदिर होणार. तर बघत राहा. ऑर्डर घेतलाय आम्ही चहा प्यायला थांबलेली या ठिकाणी आणि चहा पण खूप सुंदर आहे इथं. छोटा मडका आहे, मडक्यामध्ये चहा भेटते. तर ती चहा पिण्यासाठी आम्ही खूप उत्कृष्ट झालेलो आहे. तर खूप अशी सुंदर चहा आहे. तर आम्ही आतुरता लागलेली आहे आम्हाला त्या चहाची. आणि आपण बघू शकता छोटंसं दुकान आहे पण किती गर्दी आहे तर चहा घेण्यासाठी. तर असंच तुम्ही ब्लॉग बघत राहा आमचा. समीर भाई साईराम. हे भाई लोक बोलू साईराम. जगन्नाथपुरीला जाताना आम्ही थांबलोय कटक या शहरामध्ये. आणि कटक या शहरामध्ये एक निस्सिम साई भक्त आहेत तेजस्विनी. तर त्यांना आम्ही फोन केला की आम्ही तुमच्या गावामधून चाललोय. तर त्या 2च मिनिटांमध्ये आम्हाला भेटण्यासाठी येत आहे. तर आल्यानंतर त्यांना आम्ही भेटतोय आणि बाबांची विधी त्यांना देतो. ओम साईराम. खूप छान अशी आहे कटक सिटी. तेजस्विनी ताई आम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत आणि बाबांची विधी सुद्धा आम्ही त्यांना दिलेली आहे. आणि त्यांनी आम्हाला स्प्राइट वगैरे नाश्ता वगैरे त्या घेऊन आल्या. थँक्यू साईराम. बोलो. साईराम सबको मेरे तरफ से और ये लोग आए और ड्रेस लिए मुझको बहुत अच्छा लगा क्योंकि मैं सोच रही थी कि आप लोग दूर से हैं और मैं जा नहीं पाऊंगी तो नहीं मिल पाएंगे लेकिन वो साईराम की कृपा है कि हम लोग मिल गए. साईनाथ महाराज की जय. तर साईराम सर्व साई भक्तांना. आमचा प्रवास 2 दिवसापासून चालू झाला तो आज फायनली जगन्नाथपुरीमध्ये समाप्त झाला. आम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तर तो क्षण आज आलेला आहे आमचा. तर आमचे नाना भाऊ याच्याबद्दल 2 शब्द बोलतील. तर खरंच आम्ही आमचं नशीब समजतो. आज सर्वजण बाबांच्या दारामध्ये येतात पण बाबांनीच आज आम्हाला जगन्नाथपुरीच्या दर्शनासाठी खूप दिवसांची इच्छा होती आमच्या बताशे महाराजांची. आज ती इच्छा. काय वाटतं महाराज? एकदम आनंद झालेला आहे मला. आता काय सांगू शकता तुम्ही जगन्नाथपुरी कशी वाटतं? आम्हाला एकदम आनंद होईल दर्शन घेतल्यानंतर. आम्हाला श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याची खूप दिवसापासून इच्छा होती. आम्ही इथे आलेलो आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे. विकी भाऊबत्तीशी काय ओम सांगता? साईराम सगळ्यांना. तर आमची पण खूप दिवसांची इच्छा होती का जगन्नाथपुरीला येऊन श्रीकृष्णांचं इथे हृदय ठेवलेलं असं म्हणजे खूप भाग्यशाली असं हे देवस्थान आहे. तर आम्ही आतुरता आम्हाला फक्त एवढीच आहे की दर्शनाला जाण्याची. आणि मित्रांनो या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या दिशेने वारा वाहतो त्याच्या उलट दिशेने तो झेंडा फडकत असतो. अभी हमारे साथ में है सत्यरंजन बाला भाई. ये है उड़ीसा के देवदास के. इसी बारे में कि भाई लोग मेरा मौका भगवान ने बाबा ने सामने दिया और जगन्नाथ को थैंक यू भाई लोग के साथ हम आज दर्शन करने के लिए जाएंगे. चला आपण आता दर्शनाला जाऊ आणि पुढचा ब्लॉग नक्कीच दाखवू याच्यामध्ये दर्शनाचा. साईराम. खूप असं निसर्ग वातावरण आहे इथं.
साईराम, सर्वांना ओम साईराम. आत्ताच आमचं भगवान जगन्नाथपुरीचं म्हणजेच नीलमाधवाचं दर्शन झालं आणि आता मी बाहेर आलेलो आहे पार्किंगमध्ये. 2 मिनिटांमध्ये आम्ही गाडीला बसणार आणि श्री क्षेत्र कोणारेचे दर्शनाला जाणार आहे. तिथे सूर्य मंदिर आहे आणि आम्ही प्रसाद घेतलेला आहे जगन्नाथ सर्व भक्तांना देण्यासाठी. सर्वांना ओम साईराम. साईराम. हा. जय साईनाथ. चलो नाना भाई. ओम साईराम. मित्रांनो, आता जगन्नाथपुरी या मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आलेलो आहे गोव्यानंतर. जो समुद्र खरं म्हणजे लाट बघण्यासारखे आहे त्या समुद्राची. तर बघा, आपण बघू शकता समोरच आमच्या समुद्र आहे. तर खूप छान असं वातावरण आहे खूप एन्जॉय घेणार आहे आणि आता असं नाना भाऊचं इच्छा आहे का आपण मध्ये जाऊ. नाही नाही बरोबर आहे असंच आहे. दाखवतो ना तुला मी. असं घेतलंय होतील. आई खरंच हो रे वेगळा कुठला. आई आई मला पालखी सोबत शिर्डीला जायचंय. नाही रे बाळा आई मला जायचंय, जाऊ दे ना. नको म्हण. तर बघा, जेवढी माहिती आम्हाला इथं येऊन मिळाली, खरं तर मी लहानपणी इथं आलेलो होतो, पण ज्या वेळेला समजायला लागलं तर समजायच्या वयामध्ये पहिल्यांदा मी परत एकदा जगन्नाथपुरीनंतर आता कोणार्क या शहरामध्ये आलेलो आहेत. आणि कोणार्क या शहराचा इतिहास असा आहे की सूर्य ज्या वेळेला उगतो, सूर्यनारायण ज्या वेळेला उगतात, तर त्यावेळेला पहिलं किरण सूर्यनारायणाचं या मंदिरावरती पडतं आणि मग सर्व पृथ्वीवरती सूर्यप्रकाश होतो, अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. तर आपण बघूया. ओम साईराम. वेगळा कुठला. कुठला. बघा, ढेंकनाल याच जिल्ह्यामध्ये दत्तात्रय साई आश्रम कृष्णकुमारपूर या छोट्याशा गावामध्ये बघा इतकं सुंदर बाबांचं मंदिर आहे. आणि बघा साईबाबांची ख्याती किती महान, म्हणजे बाबा खूप महान व्यक्तिमत्व होऊन गेले. आणि खरं तर भाग्य आहे आमचं की आम्ही साईबाबा आणि बाबांचे भक्त पूर्ण भारतामध्ये आहे आणि भारताच्या बाहेर देखील आहे. आम्हाला खूप आनंद वाटतोय की आम्ही ओडिसामध्ये बाबांचं मंदिर. चला आता मध्ये मंदिर बघू कसं आहे.
कुछ नहीं बोला, बस भाई लोग को हम घुमाने आए हैं, हमारा आपकी वजह से आपने इतना घुमाया, आपको बहुत बहुत धन्यवाद। और हमारा लास्ट दिन है आज उड़ीसा में। हाँ, अभी भाभी को लेके आने वाले शिरडी, उनको घुमाना है। गाव आहे, तर इथं साईबाबांचं मंदिर आहे, खूप छान असं मंदिर आणि व्हिडिओ या मला आहे। खूप मन प्रसन्न झालं बाबांचं दर्शन घेऊन आणि शिर्डीमध्ये जे सुकून भेटतात तेच या मंदिरामध्ये पण आम्हाला खूप वाटलं, कारण आम्ही खूप हिंडलो उडीसामध्ये, पण बाबांना बघितलं तर खूप मन प्रसन्न झालं। तर बघू अजून खाली द्वारकामाई पण आहे, कशी आहे तर बघू। साईराम। साईराम मित्रांनो, तर बघा आता आमचं साई भजन संध्या संपलेली आहे, तर उद्या आमची ट्रेन आहे। तर मित्रांनो, जाता जाता असंच साई भक्त म्हणून आम्ही शिर्डीत राहतो म्हणून हे बाबांचे भक्त आहे, तर त्यांनी त्यांचं बाबांचा चमत्कार सांगितलं, ते बाबांना कसं मानायला लागले म्हणून। सर जी, बाबा का चमत्कार जो आपने अभी बोला है वो बोला। देखिए, मेरा 2012 में मेरा एक्सीडेंट हुआ, मेरा टेंडअप फटा है। टेंडअप की ऑपरेशन जो कि मतलब इंडिया के अंदर मतलब 4 डॉक्टर रहते हैं, तो ये मेरा जो ऑपरेशन हुआ था टेंडअप ऑपरेशन, इसमें 6 नस फट गया था, तो हाथ मेरा ऐसा ही रहेगा। डॉक्टर ने भी बोला ये सीधा नहीं हो सकता है। तो मैं एक डांस कोरियोग्राफर हूँ, तो डांस कोरियोग्राफर हो के अगर मेरा हाथ ऐसा रहेगा तो मैं डांस कैसे करूँगा। तो हमारे परिवार में से सब लोग बोले, और एक बूढ़ी माँ था, बोला कि तुम जाओ। मेरे पास पैसा भी नहीं था, वो पैसा दिए, मैं बोला जाऊँगा सिर्फ, लेकिन एक शर्त थी, खाऊंगा इसी हाथ में, वरना वहीं पे सुसाइड करके आऊँगा। बाबा को मैं, अगर बाबा सच है, अगर बाबा का दरबार सच है और बाबा सही में साईं कुछ करते हैं, अगर हमारा भी सबका सुनते हैं तो हमारा भी फरियाद सुने बाबा, और हम इसी हाथ से खाएंगे, वरना वहाँ से हमारा लाश आएगा पर हम नहीं आएंगे बाबा। बोलिए साईनाथ महाराज की जय। तो मेरा हाथ अच्छा हो गया, और मैं वही हाथ से खाना खाया, और वही हाथ से मेरा डांस कर रहा हूँ, और वही हाथ से मैं फिल्मी भी कर रहा हूँ, और बहुत खुश हुआ। ये हाथ में इतना ताकत है ये कि मतलब एक लड़की को उठा के, क्या बात है, क्या बात है। तो यही बाबा का चमत्कार है। देखो, अंधे को तूने दिखाया, लंगड़े को तूने दौड़ाया, तेल नहीं था दीपक में तो दिया पानी से जलाया। जय साईनाथ। बाबांचा चमत्कार आहे। तर आमचा प्रोग्राम आता संपलेला आहे। हमारा आमचा प्रोग्राम होता, डॉक्टर थोड़ा डांस करके दिखाओ, थोड़ा डान्स थोड़ा करके देखो ना। साईराम मिठू भाई, साईराम। भाई साईराम। तर आमचा प्रोग्राम फायनली संपला आहे। इथं आमचा प्रोग्राम होता आणि आमची सकाळी ट्रेन आहे। साईराम दीदी, साईराम। तर आमची सकाळी 8:15 वाजता ट्रेन आहे। इथं आमचा प्रोग्राम होता, तर आज फायनली प्रोग्रामचा कंप्लीट झाला आणि आम्ही सकाळी मॉर्निंगला निघणार आहे। ओम साईराम। तर साईराम मित्रांनो, साईमय सकाळ सर्वांना। बघा, आता सर्व कार्यक्रम आमचा झालेला आहे आणि आमची आता निघण्याची पण वेळ झालेली आहे। हे आहे सत्यरंजन दादा आणि हे आहे सुभाष दादा। तर ह्या लोकांनी आमची इतकी ठेप ठेवली, जेवण वगैरे सगळं टायमिंगवरती, आम्हाला इतका आनंद वाटला
कैसा लगा हम आपके उड़ीसा आए? हम लोग तो बहुत अच्छा लगा, जैसे श्री भी सभी लोग आए, बहुत आनंद हुआ। हमारे यहाँ के लोग भी सभी खुश हुए, इस एरिया में सभी लोग खुश हुए। वैसे बाबा की कृपा है और बस कुछ नहीं कहना, बस बाबा की कृपा बना रहे। और बाबा से यही विनती की है और जल्दी मिलेंगे। अरे वाह, और एक सेल्फी विकी भाई साईराम, चला आम्ही निघालो आज फायनली शिर्डीला।